मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीची दुसरी कविता पाहणार आहे. 1.3 कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बास्केट भरून, टोपली भरून मूनलाइट, चंद्रप्रकाश. आणि कवितेचे लेखक आहेत सुनील शर्मा. आता हे जे कवितेचे कवी जे आहेत सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी म्हटले. डोगरी वाङ्मयातून घेतलेली ती कविता आहे. खूप सोपी कविता आहे. बघा प्रत्यक्ष कवितेमध्ये काय आहे, स्क्रीनवर कविता आहे. ओ मून, हे चंद्रा. आता इथं पण चंद्राला हाक मारली. कुठला अलंकार झाला असेल? अपोस्ट्रॉफी. लगेच कळायला पाहिजे. गिव मी, मला दे, मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्र प्रकाश दे. इथं पण कोण मागणं मागतंय? लहान मुलगाच मागतोय. बास्केट फुल और 2 बास्केट फुल. एक बास्केट भरून दे किंवा 2 बास्केट भरून दे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मला मूनलाइटच्या बिया दे, सीड्स दे. चंद्रप्रकाशाच्या बिया मागतंय ते पोरग. काम काय? कारण काय? फ्रॉम द सिटी टू माय विलेज. सिटी पासून माझ्या विलेज पर्यंत, शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. पाथ म्हणजे रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. छोटा रस्ता आहे खेडेगावातला म्हणून पाथ म्हटलं इथं. त्या छोट्याशा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू सो. मला पेरायचंय. सो पेरणे. काय पेरायचंय? मेनी, अनेक, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत, मून्स पेरायचे आहेत ऑफ लाईट. प्रकाशित असणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राची मला बिया पेरायचे. द होल विलेज, माझं सगळं गाव, गोज टू द सिटी. माझं गाव सगळं शहराकडे जाते. कशाला? डेली टू वर्क. डेली, रोजच, वर्किंग साठी. दररोज माझं गाव सगळं शहराकडे जाते. आता ऍक्च्युली गाव जात नाही, गावातली लोक जात असतात, पण म्हटले हा पण अलंकार. द होल विलेज गोज टू द सिटी. सगळं गाव शहराकडे जाते. डेली टू वर्क, रोज काम करायला ते जाते. इट बिकम्स डार्क. डार्क होतोय रे परमेश्वरा. अंधार होतोय. ऑन इट्स वे बॅक. ते वे बॅक करेपर्यंत, ते परत येईपर्यंत अंधार पडतोय. ऍज मीन्स बिकॉज, कारण का? माय विलेज इज क्वाईट फार. कारण माझं जे गाव आहे, माझं जे विलेज आहे, क्वाईट फार, व्हेरी फार, खूप दूर आहे. माझं गाव शहरापासून खूप दूर असल्यामुळं गावकरी जेव्हा परत येतात तेव्हा अंधार पडतो. द रूट इज टफ. आणि जो रूट आहे, जो मार्ग आहे तो टफ आहे, खूप खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि तो फुल ऑफ स्नेक्स आहे. तिथं साप आहे. अँड स्कॉर्पियन्स, आणि विंचू आहे. म्हणजे संकट आहे. वाट ही सुरक्षित नाही. तिथं सर्पदंश होऊ शकतो, विंचूचा दंश होऊ शकतो, काही होऊ शकतो. नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज. बस ही नाही किंवा कार्ट, कुठली गाडी नाही. बुलक कार्ट नाही, हॉर्स कार्ट नाही. नायदर बस नॉर कार्ट. बस ही नाही किंवा गाडी नाही, कार्ट पण नाही. फ्लाइज, PLY असा ते मूळ शब्द आहे. त्याला फ्लाय म्हणजे एजा करणे. फ्लाय म्हणजे एजा करणे. तिथं एजा करण्यासाठी, प्रवासासाठी असं म्हटलं तरी चालेल. कसल्याही वाहतुकीची ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम. आणि जेव्हा माझे वडील रिटर्न्स होतात, परत येतात, रिटर्न्स होम, घरी परत येतात. आता गावापासून चालत येतात, प्रवासाची सोय नाही. वडील जेव्हा परत येतात, आय एम अस्लीप. मी गाढ झोपलेला असतो. वडिलांना मी पाहिलेलंच नाही. वडील कामावरून येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. अँड ही गोज बॅक. आणि वडील परत जातात अर्ली इन द मॉर्निंग. जाताना वडील अर्ली इन द मॉर्निंग
सकाळी लवकर जातात. व्हाईल आय एम स्लीपिंग, तेव्हा मी झोपलेलो असतो. माझी झोप चालू असते, वडील जातात. वडील परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. लॅक ऑफ कम्युनिकेशन. आमच्यामध्ये कम्युनिकेशन नाही, आमच्यामध्ये बोलणं होत नाही. बाप लेकाचं नातं संपलंय आणि म्हणून परमेश्वर आम्हाला चंद्रप्रकाश पाहिजे. ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला टोपली भरून मूनलाइट दे ऑन लोन, कर्जावर दे. तर बघा, एवढा छोटा मुलगा आहे, कर्जावर मला दे म्हणतो. याचा अर्थ त्याच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब आहे. कुठलंही काम करायचं असेल तर कर्ज काढल्याशिवाय होतच नसणार. आणि म्हणून त्याला कर्ज 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 हा शब्द सतत त्याच्या कानावर पडलाय आणि म्हणून तो लोनवर दे म्हणतोय. आय वॉन्ट टू लाईट, मला लाईट करायचंय, मला उजळायचंय, प्रकाशित करायचंय. द डार्क रूट, मला जो अंधारी मार्ग आहे, डार्क रूट आहे, तो डार्क रूट मला उजळायचा आहे. सो दॅट, मग होईल काय, माय फादर रिटर्न्स अर्ली. मग माझे वडील झपाझप पावलं टाकत रस्ता दिसत असल्यामुळे अर्ली लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट, माझी पण इच्छा आहे. टू हिअर, मला पण ऐकायचंय. वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, परी कथा. फेरी म्हणजे परी. मला पण पर्यांच्या कथा ऐकायच्या आहेत वडिलांकडून. अँड स्टोरीज, आणि इतर पण स्टोरी ऐकायच्या आहेत. चिमणी कावळ्याची कथा ऐकायची आहे फ्रॉम हिम, माझ्या वडिलांकडून. त्याला स्टोरी ऐकायच्या आहेत, परिकथा ऐकायच्या. पण वडील गाठच पडत नाही. ओ मून, आणि म्हणून हे चंद्र देवते, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला बास्केट फुल मूनलाइट दे. आय वॉन्ट टू सो, मला पेरायचंय. सीड्स ऑफ मून, मला सीड्स ऑफ मून पेरायचे आहेत, चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला त्या बिया पेरायच्या. आता परत तुम्ही बघाल तर या कवितेमध्ये जे पोएटिक डिव्हाइसेस आलेले आहेत ते कुठले आहेत, तर इथं परत तुम्हाला अलिट्रेशन दिसेल. शोधा आता तुम्ही अलिट्रेशन, अनुप्रास अलंकार. फक्त एक नवीन अलंकार इथं आलाय, तो फक्त मी सांगेन. अपोस्ट्रॉफी इथं आहे, इन्व्हर्जन पण इथं आहे. या ठिकाणी अपोस्ट्रॉफी आहे, या ठिकाणी इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन मध्ये उलटी वाक्य रचना असेल. फक्त या ठिकाणी एकाच वेळी दोन विरुद्धार्थी शब्द येतात तेव्हा अँटिथेसिस नावाचा जो अलंकार असतो तो आलेला आहे. अँटिथेसिस, आता कुठे आला अँटिथेसिस, तर फ्रॉम द सिटी टू माय विलेज. सिटी आणि विलेज हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. किंवा खालून 2 नंबरचा जो पॅसेज आहे त्यामध्ये खालून 4 नंबरची ओळ बघा. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट आणि डार्क हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत, ते एकाच ओळीत आलेले आहेत. आणि जेव्हा असं होतं एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द एकाच ओळीत येतात तेव्हा अँटिथेसिस अलंकार होतो. आता या संदर्भात आपण एक सेपरेट पोएटिक डिव्हाइसवर एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितला तर तुम्हाला त्याच्या व्याख्या वगैरे कळेल. आता समजा सेंट्रल आयडियाची लिहायची तर पाठ करत बसायचं नाही. हिअर अ स्मॉल बॉय रिक्वेस्ट मून, मूनला रिक्वेस्ट करतोय टू गिव्ह हिम अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट बिकॉज he wants to light the dark road. He wants to sow the seeds because his village goes to work to the city, and when his father comes back the road becomes dark. He wants to light the road because he wants to hear the stories of his father. He wants to listen the stories, fairy tales from his father. आणि मग तुम्हाला असंही सांगायला लागेल, the poem shows the difficulties or the inconveniences म्हणजे गैरसोयी
फेस्ड बाय द विलेज पीपल. एवढं तुम्ही जरी लिहिलं त्यात सेंट्रल आयडियामध्ये तरी पुष्कळ होईल. तुमच्या भाषेत कविता समोर असते, त्या पद्धतीनं सेंट्रल आयडिया करा. खूप सोपी कविता आहे. धन्यवाद.